आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। आई, मी आनंदींशिवाय नाही राहू शकत। मला कळत नाहीये ग, हे लोक असं का वागतायत? अगं तुम्हा दोघींना घरात घेऊन तरी काय होणार आहे सांग मला। म्हणजे अगं एका रात्री त्या माणसांचा स्वभाव बदलणार आहे का? आणि खरं सांगू का, या अशा वातावरणात आनंदीने इथे राहावं नाही पटत आहे मला। आई अगं पण मी आहे ना, मी आहे, सिद्धिराजही आहे, आम्ही नीट सांभाळून घेऊ सगळं। भावना जरा ऐक ना, आनंदीशिवाय तू राहू शकत नाहीस हे बरोबर आहे का? पण जरा विचार कर, हे लोक कसे वागतायत बघतेस ना तू। अगं प्रत्येक गोष्टीत अगदी टोक गाठायचं असंच ठरवलंय यांनी। आणि आनंदी जरी लहान असली तरी समजूतदार आहे ग। आणि जर आनंदीला हे कळलं की तिच्या असण्यामुळे हे सगळं होतंय तर तिला खूप वाईट वाटेल भावना। ते खरंय, पण बाबा आता काय करायचं? मी आणि आनंदींनी वेगळं राहायचं सध्या तरी। म्हणजे यांचा राग निवळेपर्यंत। पण मग आनंदी कुठे राहतील? अगं कुठे म्हणजे आपल्या घरी, तिच्या आजी आजोबांकडे। आणि हे बघ भावना, काही दिवसांनी या सगळ्या लोकांचा राग शांत झाला ना की मग तू आनंदीला इथे घेऊन ये ना, नाही का? हो काकू काका, मला प्लीज माफ करा। मला खरंच वाटलं नव्हतं की माझे घरचे असं काहीतरी पाऊल उचलतील। पण तुम्ही नका काळजी करू, मी आज काही करून भावना मॅडमला आणि आनंदीला माझ्या घरी घेऊन जाणारच। बघूया ना कोण काय करते। नाही नको, हे बघा आता उगाच विषय वाढवायला नको। आम्ही असं ठरवलंय की आनंदींना आता त्यांच्या आजोळीच राहू दे। हो असं काय करताय मॅडम तुम्ही? हे बघा माझी प्लीज तुम्हा सगळ्यांना विनंती आहे, तुम्ही माझ्या घरच्यांमुळे तुमचा निर्णय बदलू नका। भावना मॅडम, मी तुम्हाला वचन दिलं होतं की तुमची आणि आनंदीची मी कधीच ताटातूट होऊ देणार नाही। आणि मुळात खूप झुकलात तुम्ही माझ्या घरच्यांसमोर। खरंच या लोकांसमोर झुकायची गरज नाहीये तुम्हाला। मी पण बघतो ना कसे अडवतायत हे आनंदीला घरात घेण्यापासून। जर ते त्यांचा हट्ट सोडणार नसतील तर मीही माझा हट्ट सोडणार नाही। मी आपला संसार वेगळा थाटेन। तू अरे अरे आता हा कशाला चिडला? आपण मार्ग काढलाय ना। पण त्यांनी ऐकून घेतलं तर ना, किती समजावलं ना तरी ते नाही समजणार। शेवटी तेही गाडे पाटील। तू हाक मार, बोलव आणि समजाव नीट। हा नाही हा, मी नाही बोलवणार। अगं बरं थांबा तुम्ही। सिद्धू, हे सिद्धू जरा इथे बोला ना। सिद्धू जरा ऐक, तू ना तू शांत हो, हट्ट सोडून दे रे तुझा। काका असं काय म्हणताय तुम्ही? मी तुम्हाला दोघांनाही वचन दिलं होतं। नाही बघा सिद्धिराज, तुम्ही वचन दिलं होतं, मला माहिती। माझी आणि आनंदींची ताटातूट कधीही होऊ देणार नाही हे तुम्ही म्हटलाय। पण आता ते वचन थोडा वेळ बाजूला ठेवा। अहो आणि आम्ही ठरवलंय की आनंदींना थोडे दिवस आजोळी राहू दे, आई बाबांकडे राहू दे, ते तसंच होऊ दे। भावना मॅडम, तुम्ही प्लीज माझ्या घरच्यांना घाबरू नका। मी आहे ना, तुम्ही माझ्यावर सोडा ना सगळं। हे बघा सिद्धिराज, मला माहितीये तुम्ही खूप हुशार आहात आणि तुम्ही तुमच्या आई वडिलांची समजूत काढालय, पण आत्ता हे सगळं करणं खरंच गरजेचं आहे का? हे बघा, आनंदी खूप लहान आहे। या वयामध्ये आता त्यांनी जर का आपल्यामध्ये आणि तुमच्या घरच्यांमध्ये होणारे वाद बघितले ना तर त्यांच्या मनावर खूप वाईट परिणाम होईल। आणि आता जरी तुमच्या घरच्यांनी नाईलाजाने आपल्या लग्नाला परवानगी दिली असेल, मला सून म्हणून स्वीकारलं असेल, पण तरीही आता या घरात आल्यानंतर मला तिकडे रुळायला, सगळं नीट व्यवस्थित व्हायला थोडा वेळ लागेल। आणि या सगळ्यात चुकून जरी मला कोणी बोललं, माझ्यावर ओरडलं आणि ते आनंदींनी पाहिलं ना तर आनंदींना खूप त्रास होईल। आणि अजून आपल्यालाच माहिती नाही आपल्याला यापुढे कुठल्या कुठल्या गोष्टींना सामोरं जायला लागणार आहे। आणि बरेचदा तुम्ही तुमच्या वादांमध्ये तुमच्या आई वडिलांशी उलटूनही बोलता, तेव्हा या सगळ्यापासून आनंदी दूरच बऱ्या। अहो पण तुम्ही हे बघा सिद्धिराज, मला माहितीये तुम्ही योग्य मुद्द्यांवरूनच बोलता, पण तरीही मला असं वाटतं की आनंदींनी तुम्ही तुमच्या आई बाबांशी उलट बोलताना बघू नये। तुम्हाला माहितीये आनंदी खूप सेन्सिटिव्ह आहे। एकदा जर एखादी गोष्ट त्यांनी मनात धरली ना मग त्यांची समजूत काढायला खूप अवघड जाईल आपल्याला। आणि म्हणूनच मला असं वाटतंय की आनंदींनी थोडे दिवस त्यांच्या आजी आजोबांबरोबर राहावं।
पण मॅडम मी दिलेलं वचन होतं तुम्हाला. हे बघा सिद्धिराज, मला माहितीये तुम्ही वचन दिलं होतं, पण आता मीच म्हणतेय की हे वचन थोडा वेळ बाजूला ठेवा, तेही आनंदींसाठी. तुम्ही आता हा वाद वाढवू नका. समोरच्यानी हट्टीपणा केला तर आपण थोडं शांत राहायचं असतं, वेगळा मार्ग काढण्याचा प्रयत्न करायचा असतो. पण तुम्ही काय करताय? समोरच्यानी हट्टीपणा केला तर तुम्ही 10 हट्टीपणा करताय. अशाने वाद मिटणार नाहीये, उलट वाद वाढणार आहे. मी काय बोलते ते तुम्हाला कळतंय का? तुम्ही ऐकताय का माझं? ठीक आहे मॅडम, आता फक्त तुम्ही बोलताय म्हणून मी आनंदीला काका काकूंसोबत पाठवायला तयार आहे. पण माझी एक अट आहे. आता कसली अट? खरंच बाई, लग्नात इथे भावनाच्या मुलीमध्ये एवढा गोंधळ झाला आणि आता इथं गृहप्रवेश, यात तर सगळा खेळ कोंडोबा करून ठेवलाय. भावना मॅडम आनंदीला घरी पाठवायला तयार झाल्या. वा संपत, आज कितीतरी दिवसांनी तुझ्या बायकोचं कौतुक करावं असं वाटतंय. या भावनाला असंच टाचेखाली ठेवायला हवं, नाहीतर ती आपल्या डोक्यावर नाचेल. होय, अगदी बरोबर आहे. आनंदी बाळा, ये इकडे. ये बरं, चला. भावना, निघतो आम्ही. काळजी घे. आनंदी, आता आपण जाऊया हा आपल्या घरी. अगं, भावना येणार आहे तुला भेटायला. हं? म्हणजे आजोबा, मी भावनाई आणि फ्रेंड सोबत नाही राहणार. आनंदी, तुम्ही जाल ना आजी आजोबांच्या घरी? तिकडे तुम्हाला खूप मजा आहे. तिकडे मामा मामी आहे, भरत दादा आहे, पणजी आजी आहे, हो ना? आणि आजी तर तुम्हाला रोज गोष्ट सांगेल. आणि आजोबा तुला रोज बागेत नेतील, मग येणार ना आपल्या घरी. आनंदी, मी लवकरच तुम्हाला भेटायला येईन. हा, लवकर म्हणजे अगदी लवकर. पण तुम्ही नीट राहाल ना? हो गो भावनाई, राहील. पण तू आणि फ्रेंड मला भेटायला याल ना? हो गुंड्या, नक्की हो मी भेटायला. काका काकू प्लीज थांबा. मला तुम्हाला सगळ्यांना काहीतरी सांगायचं. आता काय? आनंदी काही दिवस तिच्या आजोळी राहणार आहे आणि हा निर्णय कायमचा नसणार. आणि पुढच्या 15 दिवसांच्या आत आनंदी गाडे पाटलांच्या घरी राहायला येणार. हा मी भावना मॅडमना दिलेला शब्द आहे. लक्ष्मी निवास